तर यवतमाळमध्ये 10वीचा मराठीचा पेपर फोडणारा खरा सूत्रधार अखेर सापडलेला आहे। पुतणीला परीक्षा केंद्रावरती सोडणाऱ्या काकानंच पेपर फोडल्याचं तपासात समोर आलंय। अमोल राठोड असं या आरोपीचं नाव आहे। परीक्षा सुरू झाल्यानंतर पाणी पिण्याच्या बहाण्यानं हा काका सर्वांची नजर चुकवून केंद्र संचालकांच्या कक्षात घुसला। तिथे त्याला 4 प्रश्नपत्रिका आढळून आल्या। त्याने त्याचे फोटो काढून गोपाळ जाधव या मित्राच्या मोबाईलवरती पाठवले आणि त्यानेच मग ती प्रश्नपत्रिका व्हायरल केली। केंद्र संचालकांचा पेपर व्हायरल करण्याच्या प्रकरणात काडी मात्र संबंध नसल्याचाही दावा आता करण्यात येतोय। तर आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरती पुतणीला सोडायला काका आला होता। नजर चुकवून अमोल राठोड नावाच्या काकानं केंद्र संचालकांच्या कक्षात एंट्री केली। 4 प्रश्नपत्रिका तिथे त्यांना आढळल्या। त्यानंतर अमोल राठोडनं त्याचे फोटो काढले। अमोलने मराठीच्या पेपरचे फोटो त्याचा मित्र गोपाळ जाधवला पाठवले आणि केंद्र संचालकांचा या पेपर फुटीशी कुठलाही संबंध नसल्याचा दावा आता केला जातोय।